देहाचं अवलंबन करते मी हे सार दैनिक प्रमाण ते आपल्या अवतीभोवती दिसतंय बरं. निश्चितच आपण कुठेतरी असामान्य व्यक्ती आहे. दिव्य तेजाची प्रचिती आहे. आमचा स्वरूप ओळखला आणि मनात अचंबा आपल्या निर्माण झाला. ऐका, पंचमहाभूतातील तेजाची देवता तुमच्या नेत्रासमोर भासणारा अग्निदेव म्हणतात. कल्याण अग्नि नारायण आपल्या कर्तव्याशी निवडीत आहे. मला माझं कर्तव्य प्रधान आहे तेव्हा माझा कुठे जात आहे आपण? बाजूला या काशीचं निरीक्षण करा. आपली ओळख आहे कदाचित माझी नक्की आपण प्रथमच पाहता, पण शेष नागाच्या आपण कन्या अनंत काशीचं निरीक्षण करा. या काशीचे विस्तव आजपर्यंत पेटर होते ते विस्तव आता पेटेनासे झालेले आहे. अगदी नारायणाच्या काशीचे तेज होतं काही जागेवरचं तेज आता लुप्त पावत चाललेलं आहे. पण या राजप्रासादीचे अग्नी नारायणाचं तेज होतं ते तेज आता लुप्त करून ही काशी सोडून अग्नी नारायण काय बोलता आपण? आज तो राजा हाहाकार वाचलाय तो फक्त तुमच्या वाचलंच वाचला. राज्यात स्वयंपाकगृहात अग्नी सविस्तर विसले जात आहे. ऋषी महामुनी अग्नी हवन होमयान करतायत पण त्यांच्यासाठी अग्नी प्रज्वलित होत नाहीये. या काशी राज्यात सर्वत्र अग्नीचं वास्तव्य कुठे संपुष्टात येते. राहिला हा आमचा राजवाडा. या राजवाड्याच्या अग्नीचं वास्तव्य संपुष्टात येतही तोच आपण या राजवाड्याचा त्याग करून निघाला. करून नव्हे तर या काशीचा त्याग करून निघाला. हा माझा मार्ग मी विनंती करते आपल्याला असं काहीतरी करू नका. आपण प्रत्यक्ष अग्नी देवाच्या काशीचा त्याग करून जर इथून गेला तर या सृष्टीचं काय होईल हे सारं जीवन होईल. तेव्हा मी तुम्हाला विनंती करते थांबा अग्निदेव थांबू नका. महाराणी अदंग मोहिनी आपली विनंती अग्निदेवतेनं ग्राह्य मानलेली असते पण या तुमच्या विनंतीला अग्निदेव दुजोरा देऊ शकत नाही. याच्या मुळाशी कारण आहे देवतांच्या दैविक लीला. देवतान वाचून या विश्वात कुणालाही कळणार नाही. अग्नि नारायणानं जी पावलं उचललेली आहेत ती पावलं अग्नि नारायणानं धर्मातून चाललेली आहेत. तेव्हा माझ्या मार्गात आपण अडथळा निर्माण झाला ही काशी सोडून अग्नि नारायण निघून नाही तुम्हाला जाता येणार. मला सांगा या काशी नगरी रक्तीचं वास्तव्य अजूनही काशीचा त्याग करून आपण निघाला आणि म्हणता की तुम्ही आचरण आणि पावलं धर्माची मग मला सांगा या माझ्या प्रजेचा कोणता असा अभ्यास करणार आहे म्हणून त्याच्या शास्त्र पडून त्याग करून निघून जाता. अपराध घडला म्हणून ती काशी सोडून जातोय असा त्याचा अर्थ होणार. पण अगदी नारायण काशी सोडून जातोय याच्या मुळाशी कारण फार आगळं आणि वेगळं आहे. या विश्वाच्या पाठीवर अग्नि देवतेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. या विश्वातील प्रत्येक घटकात अग्नीचं स्थान आहे. अग्नीचं स्थान हे काष्टात असल्या कारणानं अग्नी प्रत्येक मानवाच्या देहात आहे. अग्नी या विश्वात प्रत्येक वृक्ष लतावेलीत सामावलेला आहे. विश्वातील प्रत्येक घटकात अग्नीचं स्थान आहे आणि म्हणूनच त्याच अग्नि देवतेनं तरी काशी सोडली. आनंदानं पहरणारे वृक्ष क्षणार्धात कोरमडून पडतील. मानवाच्या देहाची विश्वास निर्माण होईल. पण अग्नि नारायण काशी सोडून जातोय याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? ऐका, या विश्वाच्या पाठीवर अविनाशी क्षेत्र म्हणजे काशी क्षेत्र. हे काशी क्षेत्र आतापर्यंत
शिवमय होतं. त्या काशीत शिवशंभू महादेवांची भक्ती होत होती. पण साम्राज्याच्या स्थितीत जर का पाठीला गेलं तर तुझी खऱ्या अर्थानं पती प्राणेश्वर, तुझा पतिदेव या विश्वात त्या शिवशंभू महादेवांचं ते अस्तित्व आहे ते एका अर्थानं मिटवू पाहतोय असा माझा आणि म्हणूनच शिवशंभू महादेवांचं महत्व या काशीतील कमी होत आहे. आणि जिथं शिवशंभू महादेव नाही तिथं अग्निनारायण सुद्धा. तुम्ही जरी माझ्या सौभाग्य देवतेवर नाना तऱ्हेचा आरोप केला म्हणजे शिवाचं अस्तित्व या काशीतून संपूर्ण राहणाऱ्या काशीतून माझ्या सौभाग्याची देवता. पण तुम्ही कितीही जरी आरोप केलात ना तरी तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या सौभाग्याची देवता आरोप शकत नाही. तुमचं अस्तित्व काय, तुमचं महत्व काय हे जरी अनंत साधारण महत्व तुम्हाला ज्ञात असून देखील सुद्धा हे सारं जनजीवन विस्कळीत करून या काशीचा त्याग करून तुम्ही जाता. मग हा तुमचा धर्म आहे का? जरूर धर्मच आहे. कसं काय? मी प्रथमतःच आपल्याला म्हणालो या विश्वाच्या पाठीवर ऋग्वेद जो कर्माशी निगडित आहे या ऋग्वेदात अग्नी नारायणाच्या नावानं ऋचा निर्मिली गेली. अधर्माचा असतो तर ऋचाच निर्मिली नसती. धर्माचा देव आहे. धर्माच्या जोरावर या विश्वाला खऱ्या अर्थानं माझी प्रखरता मी पटवून दिली. म्हणून या विश्वात तेजाची देवता, धर्माची देवता म्हणून अग्निनारायणाकडे पाहिलं गेलं. धर्माची देवता आहात अग्निदेव, तुम्ही जर धर्माची देवता आहात तर या काशी राज्यात सर्वत्र ठिकाणी धर्मच धर्म आहे. जिथं अधर्म नाही अशा या काशीचं स्वरूप आहे. मग जिथं अधर्म घडत नसून देखील सुद्धा धर्माचे पुरस्कृत अग्निदेव या काशीचा त्याग का बरं निघतात? याच्या मुळाशी असणारं कारण माझ्या वक्तव्यात मी स्पष्ट केलेलं आहे. जिथं माझा शिव नाही, जिथं शिव महती नाही तिथं अग्निनारायण क्षणभरही थांबणार नाही. या विश्वाच्या पाठीवर पंचमहाभूत दंडली गेली. या पंचमहाभूतात सुद्धा अग्निनारायण खऱ्या अर्थानं अग्रस्थानी आहे. आणि या विश्वात अग्निदेव प्रत्येक देवतांच्या पुढं पुढं धावणारा देव आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्ही माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. माझं कार्य मला थांबा. इथंच तुम्ही चुकताय अग्निदेव. मी कुठं चुकतोय आपण सांगण्याची गरज नाही. चुकत असेल तर माझे देवदेवता जे आहे ते वरिष्ठ आहेत ते आम्हाला सांगतील. मी कुठं चुकतोय तुम्ही मला सांगण्याची गरज नाही. मी तुम्हाला तुम्ही कुठे चुकता हे सांगण्याची गरज नाही असं आपण म्हणता. वास्तविक मी एक मर्द मानव आहे. तुम्हाला मी तुमची चूक काय सांगणार? पण सांगू नको मला. थांबा. स्वतः एक देवतत्व असून सुद्धा अधर्माचा आचरण करत असून पुन्हा पुन्हा धर्माचा देव आहे. धर्माच्या दिशेनं माझी पावलं नसती तर माझी प्रखरता कमी झाली असती. तुला प्रखरता जाणवते ना? निश्चितच जाणवते. जास्त वेळ मला तर असं वाटणार नाही. जोपर्यंत मी तुम्हाला जाव विचारत नाही तोपर्यंत मी सुद्धा तुम्हाला जाऊ देणार नाही. अग्निदेव अग्निदेव कोणी इच्छा आहे ना तोपर्यंत या काशीचा त्याग करून तुम्हाला जाता येणार काय कशी एकच काय कशी अनंत साधारण महत्व तुमच्या विश्वाच्या ठिकाणी आहे. तुमचं महत्व काय, तुमचं देश काय, या विश्वाच्या ठिकाणी तुम्ही अग्रेसर आहात. या विश्वाच्या ठिकाणी आता सर्वात जास्त महत्व तुम्हाला आहे. म्हणून मला तर असं वाटतं कुठंतरी तुमचा आता अहंकार जागृत होतोय. आणि या अहंकाराच्या पायी या लाख प्रजनांची या मानव जातीची अडवणूक करण्यासाठी तुम्ही स्वतःचं अस्तित्व नाकारता. महाराणी अनंत बोलली. अहंकार अग्निदेवतेच्या मनात नाही अहंकार झाला. काय दिसला अहंकार आता तुम्ही म्हणालात या विश्वाच्या ठिकाणी पंचमहातत्वांनी युक्त हे विश्व आहे. सर्वात अग्रेसर तुम्ही आहात, सर्वात महत्वाची तुम्ही आहात. मग तुमचं महत्व जाणून सुद्धा तुम्ही या काशीचा त्याग करून दिला म्हणजे गोर चढून गोर करीत कवितेचा तुम्ही निश्चितच छान मांडणार आहात. हे सारे जनजीवन विस्कळीत होणार आहे. म्हणजे निश्चितच तुमचा अहंकार निश्चितच जागृत झाला म्हणून तुम्ही काशीचा त्याग करून जाता. अनंग मोहिनी मी माझ्या कर्तव्याला प्राधान्य देतोय. मी काय म्हणालो मी काशी सोडून जातोय याच्या मुळाशी कारण आहे. ते कारण काय? त्या विश्वाचे शिवशंभू महादेवांचं काशीत स्थान होतं. ते स्थान तुझ्या सौभाग्य धन्यामुळे त्यांना सोडावं लागलं. मग जिथं या विश्वाची रुद्र देवता, या विश्वाची खऱ्या अर्थानं विश्वाचा आदिपुरुष
या काशीत नाही त्या काशीत मला थांबण्याची इच्छा नाही. मग मला जिथं इच्छा नाही तिथं मी थांबणार नाही. आता तू बोलून मोकळी झालीस. या विश्वाच्या पाठीवर तेजाची देवता मी, हे मी माझ्या तोंडाला सांगितलेलं नाही, वेदांनी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या चुकीचं खबर पुन्हा पुन्हा उधळताय, शिवावर ठेवत असाल तर मला सांगा, तुम्हाला हे चांगलंच कळत असेल की ही काशी नगरी जी आहे ती मुद्दामहून देवाचा हात दिली नाही. ते त्याच्याशी माझा संबंध नाही. जिथं माझा शिव नाही, जिथं अनंत मोहिनी, तिथं शिवाची अनंत मोहिनी आहे, तिथं या गोष्टीची सुद्धा तुमचा संबंध आहे. आणि जर तुमचा संबंध नाही तर स्वतःचा मोठेपणा तुम्हाला बोलू शकतो का? स्वतःच्या बोलण्याला सांगू नका म्हणून, पण मी सांगताना तू सुद्धा माझा मोठेपणा सांगून मोकळी झाली. तुला अक्कल होती ना? तुमचा तुझ्या पायरीवर राहा आणि माझ्याशी बोल. मी देव आहे, माझ्याशी अधिकतम शब्दाला बोलू नकोस. मी जर अधर्माचा म्हणतोय तर सत्याची देवता, धर्माची देवता म्हणून ज्या अग्निनारायणाची रुचा ऋग्वेदात निर्मिली गेली, त्या अग्निनारायणाचा आता अवघड तू करतेस. म्हणजे मी पापी ती तू पापी. मला सांगा अग्निदेव, तुम्ही मला सांगता की मला अक्कल नाही म्हणून. मग आतापर्यंत अक्कल जर होती तर अग्निनारायणची महती तू सुद्धा सांगितलेली आहे. हो, हे तुम्हाला कळतं ना? माझी आतापर्यंत काय संबंध? हे कळतं म्हणूनच माझी आता काय हे जर तुम्हाला ज्ञान आहे, माझी अक्कल आतापर्यंत साबत नसलेली, म्हणूनच तर तुमचा मोठेपणा आतापर्यंत दिसलेली नाही. मग माझी महती गाऊन सुद्धा तू सांगतेस अग्निनारायणात अहंकार आहे. तो अहंकार जर तुला काय तो स्पष्ट करता येत नाही तर पुढे पुढे माझ्या बोलू नकोस. अग्निदेव, अहंकार स्पष्ट मी केलेला आहे. मी तो टाकण्यापेक्षा तुमच्या कृतीला तुम्हाला स्पष्ट काय तो सांग? तुमचं महत्व तुम्हाला कळत नाही आणि म्हणून तिच्या शिवाने तुम्ही जाता. माझे आहे देव, शिवाच्या बाबत कळणारे देवा हाती का? या विश्वाच्या पाठीवर आदिपुरुषाला संबोधिलं देवा, त्या आदिपुरुषाच्या मागून मी पळणारा देव म्हटलंच तरी चालेल. हो ना? पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, विश्वात त्रयी देवता श्रेष्ठ आहे. या त्रयी देवतांवर देवतांचे जे अधिपती आहेत त्या देवराज देवेंद्र सुद्धा त्या त्रयी देवतांना सूचित केल्याशिवाय निर्णय घेत नाही. आणि त्या देवराज देवेंद्रांच्या आज्ञेखाली आम्ही पंचमहाभूत वास्तव्य करतो. माझं कर्तव्य मला कळत नाही म्हणू नकोस. माझं कर्तव्य जे होतं ते आजपर्यंत या काशीत मी पुश केलं. जर कळलं नसतं तर आधीच सोडून गेलो असतो. आतापर्यंत तुमचं कर्तव्य तुम्हाला कळत होतं म्हणून इथे थांबता आहात, बरोबर की नाही? मग आता तुम्ही त्याग करून टाका, म्हणजे याच्यापुढे तुम्हाला महत्व कळणार नाही. याच्यापुढे महत्व मारायला तुम्ही विसरणार आहात. तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगितलं. सुद्धा तेच पुन्हा पुन्हा सांगते. तुम्ही तुमची कामं करत राहा. नातोयाच्या मुळाशी कारण काय? आता शिवशंभू शिवशंभू महादेव जोपर्यंत या काशीत ऐका, काहीतरी सांगू नका अग्निदेव. त्रय देवा श्रेष्ठत्व असणारे शिवशंभू महादेव यांची निर्भक्तता मला राज्यात होते. मला सांगा, कुणाच्या मुखातून तुम्ही निर्भक्तता त्या शिवाची ऐकली? ते सांगा. तिथं अधर्माला थारा नाही, तिथं धर्म क्षणाक्षणाला आहे अशी काशी नगरी आहे. आणि ज्या शिवानं काशी निर्माण केली त्या शिवाचं महत्व या काशीचा एकही व्यक्ती कुणी विसरलेला नाही. उगाच काहीतरी सांगून माझ्या प्रजेवर तुम्ही पोट ठेवून अनन्य म्हणून माझे शब्द कधीच पायावरचे नसतात. मी जे बोलतो ते पटवून देण्याची क्षमता माझ्यात ठेवतो. आता सांगतोच, निर्भक्तता कशी काय? आता सांगतोच तुला. फक्त माझं वक्तव्य पूर्ण होईपर्यंत काही बोलू नका. मी इथं आलो याच्या मुळाशी कारण काय होतं? हे कारण मी पुन्हा पुन्हा तुला पटवून देण्याचा प्रयत्न केला. जिथं माझा शिव नाही तिथं अग्निदेव थांबणार नाही, हे माझं विधान होतं. माझा शिव तर या काशीत संपत दिसत नाही, म्हणून जिथं माझा शिव नाही तिथं मी थांबणार नाही, म्हणून मी काशी सोडून जात होतो. आता माझी तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही थांबा थांबा करताय. मग मला सांगा, श्रिया शिवशंभू महादेवांना ही काशी अतिप्रिय होती. त्या शिवशंभू महादेवांनी काशी सोडली आणि तुझा पती म्हणजे दिवोदास या आधीचा रिपुंजय राजा त्या रिपुंजय राजाकडे दिली गेली. अर्थात ज्या ती शिवशंभू महादेवांना काशी सोडावी लागली, अधिक प्रिय असणारी काशी ज्याला सोडावी लागली ती निर्वासना झाल्याशिवाय सोडावी लागली. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगेन, तुम्ही उगाच काहीतरी सांगून स्वतःचा मोठेपणा मिळवू नका. मला सांगा, शिवशंभू महादेव
अतिप्रिय काशी राजकर्ते रिपुंज यांना दिली. आपली अतिप्रिय असणारी काशी राजकर्त्यांना त्यावरती शिवशंभू महादेवांना दिली. त्यावरती राजकर्ते रिपुंज यांचं महत्व काय, यांचं भक्ती तेज काय हे त्यांना सुद्धा ज्ञात आहे. मी नाकारलं आणि म्हणून खुशीने ते काशीचा त्याग करून गेलेले आहे. मी नाकारलं का तुझ्या पित्याचं भक्तितत्व? मला एकच सांगायचं होतं, मला एकच सांगायचं होतं, जिथं माझा शिव नाही तिथं मला थांबण्याची इच्छाच नाही. आता मला जिथं इच्छा नाही तिथं तू येऊन सांगण्याने मी तर राहणार. अग्निदेव जिथं शिव आहे त्यांच्या मागूनच जर तुम्हाला जायचंय तर तुम्ही कुशल जा. पण माझ्या पतीनं निर्भत्सना केली, माझ्या काशीच्या प्रजेनं निर्भत्सना केली, शिवाचं अस्तित्व मिटवलं, म्हणून तुम्ही जाता हे असं करू नका. शिवाचं अस्तित्व या विश्वात मिटवणारा जन्माला झालेला नाही. हे तुम्हाला कळतं ना? कळतं म्हणूनच बोलतोय. मग निर्भत्सना कशी काय केली? मग तेच तुम्हाला तुला सांगितलं, जिथं माझ्या शिवाला अतिप्रिय असणारी काशी ही सोडावी लागली तिथं तुमच्यात काहीतरी दोष आहे. आणि म्हणूनच आमचा वाद आमच्यात आम्ही मिटवत होतो. याचं कारण मी तुला सांगतोय, कारण माझ्या शिवाला काशी सोडावी लागली त्या मागची स्थित्यंतर काय आहे हे शिवशंभू महादेवांना ऐक, मला बोलू दे, तू सांगतो. या विश्वाच्या पाठीवर शिवशंभू महादेवांनी काशी सोडली. या मागची सखोल स्थित्यंतर काय आहे, शब्द एक लक्षात घे, सखोल स्थित्यंतर काय आहे हे शिवशंभू महादेवांना माहित आहे. किंवा ब्रह्मदेव किंवा विश्वाची उत्पत्ती करती देवता, ब्रह्मदेव विश्वाची पालन करती देवता यांना माहित आहे असं धरून चालूया. मला काय म्हणायचंय, जिथं माझा शिव नाही तिथं मला थांबण्याची इच्छा नाही. मग मला जिथं थांबण्याची इच्छा नाही तिथं तू मला थांबता म्हणणारी कोण? मी एक देव आहात, मी देवाची भक्ती करणारी भक्ती नाही. मी भक्तीच्या नात्यानं मी तुम्हाला थांब म्हणून सांगितलं, कारण तुमचं महत्व मला ज्ञात आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन अग्निदेव मला सांगा, जे शिवशंभू महादेव या काशीत नाही आणि म्हणून तिथं शिव आहे तिथे तुम्ही जातात, प्रत्यक्ष शिवशंभू महादेवांनी तुम्हाला बोलवलं आहे का? त्याच्याशी तुझा काय संबंध? संबंध कसा म्हणजे? अहो माझा संबंध आहे म्हणूनच मी वाद करते. मला कोण बोलवणार तिथंच मी जायचं हे तू मला कोणत्या अधिकारानं सांगते? या राज्याची महाराणी आहे, या राज्याची महाराणी आहे, माझ्यावर कसला अधिकार लागला? तुमच्यावर अधिकार नसतो, तुमच्यावर अधिकार नसतो. आता काय म्हणालीस ते का? राज्याची महाराणी आहे, जिथं माझी प्रजा निश्चितच भविष्यात संकटात येईल, त्या संकटाचं निवारण करणे हे माझं कर्तव्य आहे. तुझं कर्तव्याशी तू निगडीत राहा. तू तुझ्या कर्तव्याशी निगडीत राहा, मी माझ्या कर्तव्याशी निगडीत आहे. माझं कर्तव्य मी कसं बसवावं हे तू मला सांगण्याची गरज नाही. आणि तुझं कर्तव्य तू काय करावं ते मी तुला सांगायला जाणार नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्याशी निगडीतच नाही. मग तुम्ही जर तुमच्या कर्तव्याशी निगडीत असला असता तर स्वयंचा करून अग्निदेवाने या विश्वाचा त्याग करून गेले असते. आतापर्यंत तुम्हाला तुमचं कर्तव्य समजत नाही, तर तुम्ही कर्तव्याशी निगडीत आहात काय स्पष्ट होऊन तुझ्या अभिनयाला स्पष्ट झालेलं नाही. जोपर्यंत ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत या प्रगल्भांना कळायला शेष नागाची शेष नाग हा देवताचे जवळून पाहिलेला आहे. मग मला सांग, आजपर्यंत देवता अधर्माला गेल्या का? अधर्माला नाही गेल्या. सांग गेल्या. आता तुम्ही हा अधर्मच करता. आता तो काय तो सांग. काय अधर्म करता हे तुमचं तुम्हाला ज्ञात नाही का? मी काशी जाऊन बाजूला ठेवून या काशीचा त्याग करून या काशीच्या सगळ्या प्रजेला संकटात आणून विनाकारण एका पापाची शिक्षा तुम्ही त्यांना देता. हा तुम्ही अधर्म करत नाही का? पापाची शिक्षा ज्यांनी ते पाप केलंच नाही. आणि आता मला म्हणत होती काशीतील प्रत्येक प्रजाला धर्माचे निमित्त विधानच कळवले नाही. लोक शांत होऊन घेतला मला सांग. तुम्ही जे काही सांगता ते तुमचं तुम्हाला शांत आता तू म्हणालीस या विश्वात ज्यांनी ते पाप केलेलं आहे असं हे तूच म्हणालीस. अर्थात तुझ्या या काशीत आता तूच मान्य केलं पाप झालेलं आहे. आता काय बोलली? काय बोलले हे तुम्हाला पुन्हा सांगते. ज्यांनी ऐकलं त्यांचे तर
कान उघडे होते असं समजून सांगा. समजून सांगू नको. मी पुन्हा सांगते तुम्हाला कळायला वैतरणा करून उपयोग त्याचा. तुम्हाला कळायला नको. मग एकच सांगते तुम्हाला, या काशीत एकही प्रकारच्या अधर्माचा वाटेकरी नाही. जिथं अधर्म केला जात नाही तिथं पापाचं लवलेच नाही. ते न केलेलं पापाची विनाकारण शिक्षा तुम्ही देता. अनंत मोठी ते पाप केलंच नाही त्या पापाची शिक्षा तुम्ही मी देता. शिक्षा देतोय असं तुझं हो, जरूर मी एका बाजूला ही शिक्षाच देतोय. हे तुम्हाला मान्य आहे? हे तुम्हाला मान्य की नाही ते पुढचं सांगा. काय कानं घ्या काय अर्थ मी जे सांगितलं ते रास्ता आहे का? मी काय जर तुम्हाला ते समजलं तर आपण पुढे जाऊ. मला समजलं. पण ते देवतांपेक्षा तुम्ही जर समजूतदार झाला, काही मला काही समजत नाही, मला काय काय समजत नाही ते तू शिकवशील. निश्चितच शिकले. त्या देवाला देव असून ज्या देवानं आपलं देव पण सोडलं, म्हणूनच तर काशीचा त्याग करून तुम्ही निघाला. तिथं तुमच्या कर्तव्याची त्यालाच समजलं नाही आपण काय करतो. तू जाण करून देणार असेल, तर आता मी सांगतो तुला. काय? अग्निदेव फक्त ही काशी सोडून जातोय. पुन्हा एकदा सांगतोय, अग्निदेव ही काशी सोडून जातोय. आता पुन्हा मला विचारू नकोस, लहान मुलांना कसं सांगतात तसं आता तुला सांगतोय. मला लहान मुलांना सांगण्याची गरज नाही. तुमची सवय आहे लहान मुलांना. माझं सांगून झालं की पुन्हा तू सांगणार. मी जर लहान असते आणि बालिश असते ना, तर एवढं वितंडवाद करण्याचं शक्ती पावला माझ्या अंगी नसतंच कोणी. म्हणजे ठरवतेच की काय वितंडवाद करणार. तुम्ही सतत भडकत असता. तुम्ही मला म्हणाला, तुम्ही मला म्हणाला की आमचा अभिमान आम्ही सामोपचाराने मिटवणार होतो. मी ठेवते. एक गोष्ट लक्षात ठेवा. मी ठेवते. जिथं तुम्ही आहात तिथं वाद मिटणारे नाही, पेटत राहणार. आता ते काय बोलतेस ते फार छान बोलतेस. मनापासून आवडतं. काही छान बोलतेस ते जगांना सांगायला सांगितलं ना आता. आवडतं. माझा मोठेपणा तुम्ही आताच मी सांगितला. सांगतोय बघ, तू सांगत बोलतेस. पण तू तुझ्या बोलताना कसं मग आता सांगतेस? निर्णय काय यावर? निर्णय एकच. काय? तू किती जरी सांगितलं तरी मी काशीत थांबणार नाही. तू तुझ्या कर्तव्याला घेऊन बस, मी माझ्या कर्तव्याला जाईन. मग ठीक आहे. ठीक आहे. तुमचं कर्तव्य जर तुम्हाला कळत नाही आणि मला माझं तुला कळत नाही. तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत एकच नाही. मी माझा बाजू तुम्हाला तेच सांगते, पण कळत नाही तुम्हाला. आणि जरी तुम्हाला तुमचं कर्तव्य कळलं तरी ते वळत नाही तरी मला आता मी ते काय सांगतो ते मी आणि नंतर काय ते बोलतो. मी फक्त ही काशी सोडून जातोय. काशी सोडून या विश्वाच्या पाठीवर एवढा भूभाग आहे, तिथं मी माझं कर्तव्य ते काय आहे ते आजपर्यंत करत आलो ते करणार. मग ते मला जर कळत नाही तर फक्त काशी सोडून इतरत्र जो पृथ्वीचा भाग आहे तिथं मी माझं कर्तव्य कसं काय पार पाडणार. आणि माझं कर्तव्य जर मला कळत नाही तर याआधी मी माझं कर्तव्य पार पाडलं. कळत नव्हतं तर एवढे दिवस काय नको नव्हती. तुम्हाला जर सारं काही कळतं ना तर माझ्या काशीच्या प्रजेनं मला सारं कळतं म्हणणारच नाही. खरं सांगतो म्हणजे सारं तुम्हाला काही कळत नाही. कारण सांगतो त्या विश्वात ज्ञान ते अथांग पसरलेल्या सागराप्रमाणे आहे. त्यातील एक अंश जरी उचलायचा झाला, आयुष्य तुमच्यासाठी भाग्यवानाचं संपून जाईल. तेव्हा तुम्हाला कळत नाही, जे काय कळतं ते मलाच कळतं. हे जे काय तू मनापासून मला सर्व काही कळतं. म्हणून मोकळी झालीस अग्निनारायण, मी तुला शिकवण्यास समर्थ आहे म्हटलंस तू. मग मला जर कळत नाही, तुला जर कळतं तर काय कळत आहे स्पष्ट कर. कारण जगाच्या बाजारात शब्द विकत घेतले जात नाही, फुकट मिळत आहेत. म्हणून तुम्ही पोपटासारखे जे काय बोलताय ना त्या प्रामाणिक आहे ते घेता. संकल्पना आहे ती जगाच्या पुढच्याच बाजारात विकत मिळत नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि सर्वाधिक मोठा कारण तुम्हाला जर कळतं तर बाजाराच्या गोष्टी कशा करता. शब्द बाजारात विकत हे कधीच मिळणार नाही. मग तेच शब्द बाजारात विकत मिळत नाही. सरस्वती आहे जी वळवावी कशी कळते. तुम्हाला जे काही कळत नाही तेच तुम्हाला कळते. त्या काशीच्या माझ्या काशीच्या प्रजेनं असं तुमचं काय घोडं मारलं म्हणून तुम्ही काशीचा त्याग करून जाता. काशीच्या प्रजेनं माझं घोडं मारलं. मग मी काय म्हणालो
जिथं माझा शिव नाही तिथं थांबण्याची माझी इच्छा नाही. माझं कुणी घोडं मारलेलं नाही. जिथं माझा शिव आहे मी तिथं जाणार. अर्थात माझ्या मनावर तू का कोणत्या अधिकार गाजवते? मी कुठं जावं हे तू मला सांगण्याची तर गरज नाही. आणि तुम्हाला माझे अधिकार काय आणि काय असेल आणि काय अधिकाराने बोलते मी तुम्हाला कळलेलं नाही. अगं तू फक्त म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की जे तुम्हाला कळत नाही ते कळेल ते. अगं तू फक्त महाराणी. हो. त्या पलीकडे तुझं अस्तित्व का? पलीकडे? या फक्त काशीची महाराणी. अगं मी जगाचा देव ग. तू माझ्यावर कसला अधिकार गाजवते? मग तुम्ही जगाचे देव आहात तर तुमच्यासारख्या देवाला स्वतःच्या मनाला पटेल स्वतःच्या बुद्धीला पटेल कसं वागवता? माझ्या मनाला पटेल आणि बुद्धीला जे पटेल तसं वागावं हा प्रश्न तू केला. मग मला सांग, माझा हट्ट एकच होता. काय? मनाला ते माझ्या पटत नाही ते देव म्हणून जर का मी केलं तर देवतांचा आदर्श सामान्य मानवानं काय द्यावा? मग मला सांगा या विश्वात देव श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ? फक्त श्रेष्ठ आहे का? मग भक्त जर श्रेष्ठ आहे आणि अशा भक्तांना संकटात राहून आज जर देव स्वतःचं अस्तित्व नाकारून या काशीचा त्याग करून जात असेल तर कसले तुम्ही देव? कसले देव म्हणून कोण म्हणतो? कसले देव? आता तू काय म्हणालीस? अग्निदेव जेव्हा जात होता काशीचा त्याग करून तेव्हा येऊन माझ्या चरणाशी बिलगलीस. कसले देव म्हणून जे सांगतेस ते कसले देवाच्या चरणाशी बिलगलीस? आतापर्यंत तुमच्या देवाचं तत्व आणि देवाचं महत्व मला ज्ञात होतं म्हणून तुमच्या चरणाशी बिलगले. कसले आता तोंड वरून काय बोलते? कसले देव ते काय उत्तर दिसते जरा सांग? तेव्हा तोंड वर करून ते आता काय बोलते? काय बोलते? आणि तुम्ही जर तुमची जागा सोडला तर माझ्या सगळ्यांना जागा म्हणजे दादा तुझी सोडलीस. हो तेव्हा सोडली. मग तू जर तुझी जागा सोडलीस आता मुद्दा स्पष्ट होतो. तुम्हाला सुद्धा तुमची जागा सोडून देणार नाही. आता मुद्दा स्पष्ट होतो. काय? तू महाराणी आहेस. मग महाराणी असेल तर तू तुझी जागा सोडलीस. मी तुझ्या मतानं माझी जागा सोडली. मग तुझ्या माझ्यात फरक तो का? महाराणी असून मी जागा सोडली नाही. आता काय बोलली रे? काय बोलते? आता मी खरं सांगतो. तुम्ही असण्यापेक्षा मी स्वतःच्या मुलाला तू जगाला फसवतो मला फसवायला नको. तुम्ही स्वतःच्या देवतत्वाची अशी चेष्टा मानता. देवतत्वाला तुम्ही जे स्वतः देव स्वतःची चेष्टा स्वतःच करताय तर आम्ही मानव सुद्धा तुमची चेष्टा करायला का नाही मानत? अनन्यवती देवतत्वाची चेष्टा देव कधी मांडणार नाही. देवतांना आपली मर्यादा आजपर्यंत कळते हे तू सांगू नको. देवतांपेक्षा तू मोठी झालेली नाही. देवतांची मर्यादा सांगणारी तू कोण? तू काय ओळखते देवता? हो म्हणूनच मी मागा म्हणाले देव श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ? भक्त मी नाचायला बसली भक्त आहे म्हणजे निश्चितच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ मी आहे. मग माझ्यापेक्षा श्रेष्ठत्व मी तुला दिलं म्हणून तू श्रेष्ठ झाली. मी देवच करत नसते तर कसं काय श्रेष्ठत्व मिळवणार असते? आतापर्यंत ते श्रेष्ठत्व मिळत होतं कारण तुम्ही तुमच्या देवतत्वाच्या मर्यादा ओळखत होता. पण आता तुम्ही देवतत्वाच्या तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मग मला सांगा अहो या काशीचा त्याग करून माझी प्रजा उपाशी मरेल आणि म्हणून तुम्ही अहंकरण झालं पण एक तुम्हाला सांगते माझ्या उपाशी मध्ये एक तुम्हाला सांगते उपाशीच मरणार आहे. एक कशाला आतापर्यंत कित्येक काय काय सांगायला आता काय सांगू तुम्ही तुला? देव या काशीचा त्याग करून जर गेला तर स्वयंपाकगृहात विस्तव पेटणार नाही. विस्तव पेटले नाही तर स्वयंपाक होणार नाही, अन्न शिजणार नाही. म्हणजे माझी प्रजा ही उपाशीच मरणार आहे. पण माझी प्रजा बघा तुमचं काय ते आता तुम्ही बघा. जिथं काशी सोडून शिव गेला त्या अर्थी शिवाच्या मागून अग्निनारायण झाला. आता तुमचे जर विस्तव जे पेटताय ते बंद झाले ते जर पेटायला हवे तर माझ्याशी अधिक वाद आता तू घालू नको. वाद घातला तेवढा पुरे. आणि शिवशंभू महादेवांना काशीत घेऊन ये कसे विस्तव पेटताय ते पण दाखवतो तुला. काय बोलता? आता इतकंच ते बोलतो. तुम्ही मला काहीतरी अजून तुमचा मोठेपणा तुम्ही मिळवताय. मी सांगते ते स्पष्ट सांगते पण ते तुम्हाला कळत नाही. अगं मी देव आहे, कळत नाही का? नाही कळत. हो, स्वतःच्या मुखाने मी देव आहे म्हणून सांगितलं पण तुम्ही देव कळत नाही. देवाचं आचरण स्वतःच्या आचरणात तुम्ही माझ्या सांगितलं तेव्हा जगाला कळलं. हो. शिका काय हो? या राज्यात जर स्वयंपाक झाला नाही तर विस्तव पेटणार नाही. विस्तव पेटले नाही तर अन्न शिजणार नाही. काय तू परत
तुमच्यासारखे देव सुद्धा उपाशी तुम्ही मला त्याचा विचार तू करू नको. अहो तुमचा विचार मी करत नाहीये पण माझ्या प्रजाजनांचा विचार तरी महाराणी म्हणून मला करायला नको. त्या प्रजाजनांचा जो काही तुला विचार करायचा असेल, आता थोडी शांत हो, एकांतात बस आणि गट की माझ्या कल्पनेला गाण्याच्या गोष्टी करता थांबायचंच नाही आता. तुम्ही जर या मातीच्या घरातून साऱ्या प्रजेला संकट झाला असाल तर या संकटाचं निवारण करण्यात काय करशील त्याचा? तिथं देव असून तुम्ही तुमची जागा सोडणार पुन्हा तेच बोलू नको. तुम्ही देव असून जर तुम्ही जागा सोडता पुन्हा तेच पुन्हा तेच हा, मी जागा सोडतो. तुम्ही जर तुमची जागा सोडता काय करता? तर माझा विनाश काय करता? माझी जागा सोडेल, तुम्हाला संकट करेल, पण तुम्हाला जायला देणार नाही. काय सांगता? हो. हे तर जास्त जर मुक्ती झाली असती, तर माझ्याही जीवाची वाट नव्हती. तुम्हाला देवांबरोबर सौदा शस्त्र जर उभारी ना तर तुमच्याकडे मागत नाही. आता काय करायचं? मला माहिती आहे, बाई, सत्ता होऊ नको. या विश्वाच्या पाठीवर देवाचं स्वरूप कुणालाही कळणार नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, कोणाला देवा देवा त्यांनी हा उघडा सर्वाची सोबत राहणी प्रथा दे